स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर बघा उठल्या, आंघोळ वगैरे केली आणि इकडं मस्त असं पोरांच्या डब्याची नाश्त्याची तयारी केली। तर चला बघूया मी आज नाश्त्यामध्ये आणि डब्याला काय बनवलं। तर आम्ही डायरेक्ट जेवतो, डायरेक्ट जेवण असतं आमचं, नाश्ता वगैरे नसतं। तर चला तुम्हाला दाखवते काय काय बनवले। मस्त अशा चपात्या बनवल्या, इकडं मस्त मिरचीचा ठेचा, इकडं मेथी आणि मस्त अशी चपात्या, अशा मस्त गरमागरम चपात्या आणि इकडं मस्त असं बटाट्याचं कालवण। तर मस्त असा नाश्ताचं बघा कसली भारी, एकच नंबर। काळ्या मसाल्यात बटाटा आणि इकडे मेरे रतन टी व्ही देखते देखते जेवत होते। मस्त असं जेवले आणि मी तिच्या शाळेची तयारी करायची होती। तिथं ID कार्डचा फॉर्म आला होता, त्याला फोटो वगैरे चिपकून द्यायचा होता, म्हणून मी तिला फोटो वगैरे देत होते। आणि इकडे बघा त्यात मी पण दिसले थोडीफार, तर तुम्हाला पण दाखव म्हटलं तर बघा मी अशी दिसायचे। थोडे 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे आणि हे माझं पिल्लू बघा 5 वर्षाचं होतं तेव्हा। मग खाली ओरडायचा आवाज येत होता एवढा, तर कुत्रे पकडायची गाडी आली होती, म्हणजे बघा त्यांना कसं पकड, बापरे मला लय वेगळं कसं तरीच वाटत होतं बाबा पाप। मग ते गरजेचं आहे, तर ते लोक घ्यायला नव्हते आले, वॅक्सिन देऊन सोडून जात होते बघा। त्याला वॅक्सिन दिलं आणि सोडून दिलं, मला वाटलं घेऊन जाते। खूप रात्रीचं ओरडतात आणि खूप परेशान करतात। मग ते बघून आले आणि लगेच कपडे धुवायला घेतलं, म्हटलं पोरीला पण शाळेत पाठवून दिलं। आणि मग घरातली कामं दुसरे असतात ना, मग मस्त असे कपडे धुतले आणि ऊन पडलं होतं आज थोडंसं, म्हणून म्हटलं कपडे धुवून टाकूया पहिलं। मग मस्त कपडे धुतले आणि कालच्या घड्यांच्या घडे घालायचे होते, कालच्या कपड्यांच्या आज, आजच्या कपड्याच्या उद्या, असं असतं माझं काम। तर मस्त असे इकडं मस्त मस्त मी कपड्यांच्या घड्या घालत होते आणि काम करायचं म्हटलं का रोज रोज तेच काम असतं ना, त्याच्यामुळे बोर वाटतं बायकांना। तर चला असं मस्त कपड्याच्या घड्या घातल्या, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की राहू। तर चला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।